नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चमचमीत, झणझणीत आणि अगदी ढाबा स्टाईल सोयाबीनची मसाला रस्सा भाजी. रस्सा छान दाटसर आणि चवदार कसा बनवायचा याचे काही टिप्स मी यामध्ये सांगणार आहे. चला तर मग आज सुरुवात करूया. सोयाबीनची रस्सा भाजी करण्यासाठी प्रथमतः पाणी उकळून घेऊ. उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ, दोन चमचे दूध घालून घेऊ. पाण्यामध्ये मीठ आणि दूध टाकल्यामुळे सोयाबीनचा पूर्णपणे उग्र वास निघून जातो आणि सोयाबीन एकदम पांढरे शुभ्र होते. पाणी थोडे उकळल्यानंतर सोयाबीन टाकून घेऊ. सोयाबीन पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटे उकळून घेऊ. सोयाबीन उकळताना वरती जो फेस होतो ते काढून घेऊ. असे सोयाबीन फुगीर झाल्यानंतर गॅस बंद करून घेऊ. फुगीर झाल्यानंतर सोयाबीन मधील पाणी काढून घेऊ. उकळलेल्या सोयाबीनवर थंड पाणी टाकून घेऊ. उकळलेल्या सोयाबीनवर थंड पाणी टाकल्यामुळे शिजण्याची प्रक्रिया थांबते व जास्त चामट होत नाही. सोयाबीन थंड झाल्यानंतर हाताने सर्व पाणी काढून घेऊ. सोयाबीन मधील पूर्ण पाणी काढून घ्यावे. पाणी राहिल्यास सोयाबीन मध्ये आतपर्यंत मसाला मुरत नाही. वाटण तयार करण्यासाठी प्रथम तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे भाजून घेऊ. कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी खोबरे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 मिरच्या, 1 इंच अद्रक टाकून भाजून घे. हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला एक टोमॅटो घालून घे व थोडीशी कोथिंबीर. हे घातल्यानंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घे. हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊ. मिक्सरवरती असे बारीक वाटण तयार करून घे. भाजी तयार करण्यासाठी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेऊ. जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये तमालपत्रे टाकून घेऊ. बारीक चिरलेला कांदा, कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घेऊ. वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. असा मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 चमचे, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ घालून घे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
भाजीसाठी अशी ग्रेव्ही तयार करून घेतली. आता त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ग्रेव्हीमध्ये सोयाबीन 2 मिनिटं परतून घेऊ. ग्रेव्हीमध्ये सोयाबीन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊ. गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला छान तर्री येते. मंद आचेवर 5 मिनिटे शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला काय मस्त तर्री आली आणि सुगंध तर घरभर सुटलाय. वरून टाकून घेऊया बारीक कोथिंबीर. आपली गरमागरम सोयाबीन मसाला रस्सा भाजी तयार आहे.